नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला आचारी स्टाईल दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते पाहायला मिळणार आहे. तसेच ही भाजी कांदा लसूण विरहित आहे. चला तर मग आजच्या या खमंग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 500 ग्रॅम दुधी भोपळा घेतलेला आहे. भोपळ्याची वरची साल काढून घेतली. नंतर त्याच्या बिया आणि आतला गाभा आहे तो काढून घ्यायचा आहे. गाभा काढल्यानंतर अर्धा ते पाव इंच आकार होतील असे तुकडे करून घेतलेले आहेत. कापल्यानंतर फोडी आपण छान धुवून घ्यायच्या आहेत. आता आपण पुढच्या क्रियेकडे वळूयात. कढईमध्ये एक पळी तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम करण्यासाठी गॅस आच मध्यम करायची आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तेल तापलं की गॅस आच कमी करूयात म्हणजे फोडणी आपली करपणार नाही. एक छोटा चमचा मेथीचे दाणे घालूयात. अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे घालूयात. मेथी, मोहरी आणि जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत. उलटण्याच्या साहाय्याने हलवत राहूया. आता याच्यामध्ये चिमूटभर हिंग, 2 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूयात. पाव चमचा हळद, 1 इंच किसून घेतलेले आलं, तसेच 1.5 चमचा धणे पावडर घालूया. आता आपण हे 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. मसाले करपू नयेत म्हणून गॅस आच कमीच ठेवायचे आहे. मसाले आपले परतून झालेले आहेत. मसाले भाजलेल्याचा वासही सुटायला लागलेला आहे. आता आपण पाण्यातून निथळून दुधी भोपळा घालूयात. दुधी भोपळा घातल्यानंतर चवीनुसार मीठ, हिरवी मिरची घातल्यामुळे पाव चमचा लाल तिखट घालत आहे. अर्धा चमचा बडीशेप पावडर, पाऊण चमचा आमचूर पावडर घालूया. मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. दुधी भोपळा मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट झाला पाहिजे. 1 चमचा बडीशेप हलकीशी गरम करून कुटून घ्यायची आहे. बडीशेपची पावडर तयार होईल. बडीशेपची पावडर घातल्यामुळे भाजीला टेस्ट छान येईल. मसाले आपले छान मिक्स करून झालेले आहे. आता याच्यामध्ये पाव ग्लास पाणी घालूया. हलवून घेऊयात म्हणजे भाजी शिजायला पाणी पुरेसे आहे का नाही ते पाहता येईल. पाणी पुरेसे आहे. पाणी घातल्यानंतर गॅस आच मोठी करूया आणि याला खळखळून उकळी आणूया. पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. आता गॅस आच कमी करून भोपळा शिजण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूयात. 5 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. हलवून घेऊया. जर पाणी आटलं असेल तर आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दुधी भोपळा शिजवून घ्यायचा आहे. हलवून झाल्यावर झाकण ठेवायचं आहे. असं आपण दर 5 मिनिटाला झाकण काढून हलवून घेणार आहोत जोपर्यंत आपला दुधी भोपळा शिजत नाही तोपर्यंत. पंधरा ते 20 मिनिटे झाल्यावर झाकण काढूयात. भाजीतलं पाणी पूर्ण आटलेलं दिसत आहे. हलवून घेऊयात. हलवून झाल्यानंतर दुधी भोपळा शिजला आहे का नाही ते पाहूयात. दुधी भोपळा छान मऊ शिजलेला आहे. सगळ्यात शेवटी आता आपण याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात. सगळ्यात शेवटी गरम मसाला घातल्यामुळे भाजी खमंग लागते. गरम गरम आचारी स्टाईल दुधी भोपळ्याची भाजी चपाती, भाकरी, पुरी किंवा पराठ्यासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.